तर आता मी श्रुती दीपांना विनंती करतो की त्यांनी आपला अधिक वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करावी. थँक्यू. सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या या पौर्णिमेचं खास करून मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि अशोक दादा आणि निर्मलाताई यांनी जी आपल्यांना ही धम्म सांगण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. धम्म सांगणं, धम्म ऐकणं ही संधी आपल्यांना रोज उपलब्ध होत नसते. ती अशाच काही लोकांच्या पुण्यकर्मांमुळे आपल्याला उपलब्ध होत असते आणि म्हणून त्यांचे देखील या ठिकाणी विशेष आभार. आणि हा जो सगळा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी जी तळमळ आपले राजू पेंटर आणि ताई यांच्यामध्ये जी असते, तर त्यांचे देखील आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने या ठिकाणी विशेष आभार. आज आपण या ठिकाणी बघत आहोत माघ पौर्णिमेच्या संदर्भातल्या बुद्ध काळामध्ये आणि आज देखील पौर्णिमेला एक विशेष महत्त्व असतं. आणि म्हणून मी तुम्हाला येताना सांगितलं की चंद्र पाहिला का, बरोबर. आणि आपण नुसतं त्याला पाहतो तरी आपल्याला आनंद होतोय. तर ही एक निसर्गाची भावना आहे आणि ती निसर्गाची भावना, ती प्रकृतीचा नियम आपल्याला या पौर्णिमेला काहीतरी शुभ संकेत देत असतो. आणि ते समजून घेणं हेच कार्य आपण जसं तथागतांच्या दिनचर्यापासून, त्यांच्या जीवनापासून बघत आहोत, तर तीच गोष्ट आपण आज देखील अनुभवत आहोत. म्हणून आजच्या या माघ पौर्णिमेला 4 महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या. त्या घटनांच्या संदर्भात आणि त्याच्याबरोबर आपण बाबासाहेबांनी आपल्याला हा संदेश का दिला, तर याच्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आजच्या या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेजण, तुमच्यातले भरपूर जण फिरायला गेलेत आणि फिरायला जाताना तुम्ही वैशालीचा स्तूप देखील पाहिला, बरोबर. तर या स्तूपाचं जेव्हा इंग्रज लोक उत्खनन करत होते ना, तर ते उत्खननामध्ये वैशाली या स्तूपाचा शोध देखील आजच्या या माघ पौर्णिमेला लागलेला आहे. तर एवढंच नाही, शोधच नाही, तर आल्या या घटनेला आपण असं बघू शकतो की आपल्या पण अंतर्मनामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या असतात, है ना. आणि याचं जेव्हा उत्खनन करतो आपण, जेव्हा त्याला कोरतो, तर त्याच्यातनं काहीतरी चांगली गोष्ट ही निघत असते. याचा जो संदेश आहे, हा संदेश आपल्याला दरवेळेस पौर्णिमा आपल्याला देत असते. म्हणून आपण बघतो की आपल्या बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला काहीतरी बाहेर निघालेलं आहे ना. जसं त्या उत्खननातनं तो स्तूप बाहेर निघाला आणि 2500 वर्षा पहिलेची किंवा पूर्वीची जी बौद्धांची संस्कृती होती, जे वैभव होतं, ते वैभव सगळं आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित आजच्या पौर्णिमेला देखील तो अनुभव घडलेला होता आणि आपल्या मनात देखील तसा तो एक अनुभव घडावा की आपल्या मनात देखील अनेक गोष्टी लपलेल्या आहेत, त्याचा भाव आपल्याला निर्माण व्हावा. म्हणून हा माघ पौर्णिमेचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी बघत असतो. दुसरी गोष्ट होती, आजच्या या पौर्णिमेला आपण तथागतांच्या भूमीमध्ये, पावनभूमीमध्ये तुम्ही सगळेजण फिरायला गेलेत आहात किंवा आपण त्याला जाणलेलं देखील आहे. तर या ठिकाणी दुसरी जी बाब होती, ती दुसरी बाब म्हणजे वैशाली हे एक नगर होतं, बरोबर. आपण जातो बिहारमध्ये, तर बिहारमध्ये वैशाली नावाचं एक मोठं गाव आहे, नगर आहे. आणि असं म्हणतात की बुद्धांच्या आवडतं, म्हणजे त्यांचा जो त्या ठिकाणी ते जेवढ्या ठिकाणी फिरलेत त्या सगळ्या फिरल्यामध्ये, त्या पावनभूमीमध्ये वैशाली ही भूमी बुद्धांना सगळ्यात जास्त आवडायची. आणि आपण दरवर्षी वर्षावास करतोय ना, तर तसं बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली त्यांच्या 35व्या वर्षी आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्यांच्या 80व्या वर्षी. म्हणजे 35 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत दर वर्षाला वर्षावास व्हायचा. म्हणजे त्यावेळेस पाऊस खूप मोठा असायचा आणि या पावसामध्ये काय करायचे की आपले भिक्खू लोक एका ठिकाणी थांबून 4 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी अभ्यास करायचे, कारण की बाहेर जाणं शक्य नव्हतं पावसामुळे, वातावरणामुळे, आणि त्याला वर्षावास म्हटला जायचा. तर या वर्षावासामध्ये जास्तीत जास्त जे वर्षावास होते, हे जास्तीत जास्त वर्षावास बुद्धांनी हे वैशालीमध्ये केलेले होते. आणि म्हणून वैशाली ही जी भूमी आहे, ही भूमी बुद्धांसाठी पवित्र भूमी होती, आवडती भूमी होती. जसं आपल्यासाठी पण आपला एरिया, आपली गल्ली, एखादे आपलं गाव किंवा एखादं गाव आपल्यासाठी जसं विशेष असतं, तसं बुद्धांसाठी देखील वैशाली ही भूमी पवित्र असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त जो त्यांचा काळ होता हा वैशालीमध्ये घातलेला होता. आणि मग
त्यांचं ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा त्यांचा शेवटचे दिवस आलेत, ज्याला आपण महापरिनिर्वाण दिवस म्हणतो, त्या महापरिनिर्वाण दिवसाची जी घोषणा आहे ती घोषणा देखील बुद्धांनी आजच्या पौर्णिमेला केली. म्हणजे आनंदांना सांगितलं की आनंद, याच्यानंतर 3 महिन्याने येणारी जी वैशाख पौर्णिमा आहे, त्या वैशाख पौर्णिमेला मी माझं महापरिनिर्वाण घेईल. महापरिनिर्वाण म्हणजे हे जे जग आहे, हे जग मी माझ्या शरीर रूपाने सोडून जाईल. बरोबर आहे. आणि हे सांगितल्यानंतर आनंदाला ती गोष्ट समजली नाही. म्हणजे जसं बुद्ध ज्ञानप्राप्तीला बसलेले होते त्यावेळेस देखील मार म्हणजे आपल्या मनातले ज्याला नकारात्मक भावना म्हणतो, त्या नकारात्मक भावना, दूषित भावना येऊन आपल्या मनाला संभ्रमित करत असतात, तर त्याला आपण मार म्हणतो. आणि असा जो मार होता, असा जो संभ्रमित करणारा भाग होता, त्या मारने काय केलं, आनंदला भुरळ घालले. आणि आनंदला ते वाक्यच समजलं नाही बुद्धांचं, की बुद्धांनी नेमकं काय सांगितलं. म्हणजे समजलं त्यांना, पण त्याचा विशेष असा अर्थ त्यावेळेस आनंदला लावता आला नाही, कारण की त्या मारने काय केलेलं होतं, म्हणजे आनंदला देखील भुरळ घातलेली होती. तर असं आपल्याला देखील अनेक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची भुरळं असते आणि आपण चांगल्या गोष्टी किंवा एखाद्या मोठ्या माणसाचा जो संदेश आहे तो संदेश चांगल्या पद्धतीने समजून घेत नाही. त्यावेळेस जर आनंदाने बुद्धांचा हा संदेश समजून घेतला असता आणि आनंदाने जर रिक्वेस्ट केली असती की बुद्ध तुम्ही तथागत आहात आणि माहीत नाही एवढा चांगला व्यक्ती, म्हणजे एवढा मोठा महान व्यक्ती परत या भूमीवर जन्मनेल का नाही हे माहीत नाही, जर तुम्ही अजून काही वर्ष थांबलात तर अजून आपल्या या सगळ्या जनतेला त्याचा लाभ होईल. जर हे आनंदाने केलं असतं तर कदाचित बुद्ध अजून त्या आनंदाच्या सांगण्याने अजून काही वर्ष थांबले असते. कारण की त्यावेळेस बुद्धांचं वय हे फक्त 80 वर्ष होतं आणि त्या काळामध्ये लोक 150-150 वर्षापर्यंत जगत होते. म्हणजे 80 वर्षाचा काळ हा त्यावेळेस देखील एखाद्या व्यक्तीचा मरण्याचा म्हणजे त्या महापरिनिर्वाणाचा काळ नव्हता. बरोबर आहे. तर ही जी मोठी घोषणा आहे, ही घोषणा देखील आजच्या माघ पौर्णिमेला बुद्धांनी आनंदला सांगून दिलेली होती. पण आनंदला ती गोष्ट न कळल्यामुळे आपल्याला बुद्धांनी जे सांगितलेलं होतं ते त्यांनी नंतर पुढच्या येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे आपण वैशाख पौर्णिमा पण साजरा करतो, बरोबर, तर त्या वैशाख पौर्णिमेला त्यांनी त्यांचं महापरिनिर्वाण हे केलं. बरोबर. तर या पद्धतीची दुसरी जी घटना आहे, ही दुसरी घटना देखील त्या दिवशी झालेली होती. त्या पौर्णिमेला बुद्धांनी आनंदला तो संदेश दिलेला होता. त्या संदेश बरोबर अजून बुद्धांनी एक प्रवचन देखील खूप सुंदर दिलं. ते प्रवचन आहे 37 बोधी पक्षाच्या संदर्भातलं. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट जरी आपण केली तरी त्या गोष्टीने आपल्याला लाभ होतो. तर अशा 37 ज्या गोष्टी आहेत, या 37 गोष्टी बुद्धांनी त्यावेळेस सांगितल्या होत्या. तर त्या कोणत्या हे नंतर आपण कधीतरी त्याला डिटेलमध्ये फक्त त्या एकाच विषयाला धरून आपण बोलण्याचा प्रयत्न करू. पण आता लक्षात फक्त एवढंच घ्या की बुद्धाचं बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे एकच मार्ग आहे असा नाही आहे धम्मातला. बरोबर आहे. या धम्मामध्ये असे 37 प्रकारचे पक्ष आहेत की त्या 37 मार्गाने जरी गेलोत आपण तरी आपल्याला निर्वाण प्राप्त होतं, आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. हे बुद्धांनी त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं. मग जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. बरोबर आहे. पण महापरिनिर्वाण झाल्यानंतर 250 वर्षांनी जेव्हा सम्राट अशोक राज्य करायला आलेत, बरोबर आहे, आणि त्यांना कळलं की हीच ती जमीन आहे, हीच ती जागा आहे जिथं बुद्ध होते. आणि बुद्धांनी आनंदला सांगितलं होतं की आजपासून 3 महिन्यामध्ये मी महापरिनिर्वाण घेईल. ही गोष्ट जरी आनंदला त्यावेळेस कळली नाही, पण आपल्या सगळ्या लोकांना कायमस्वरूपी हा संदेश समजावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, एक अशोक स्तंभ बांधला. बरोबर आहे. आणि या अशोक स्तंभाचं वैशिष्ट्य असं आहे की या अशोक स्तंभावर जर तुम्ही कमळ पाहिलं तर आतापर्यंत सगळेच कमळ आपल्याला सरळ दिसतात. बरोबर आहे. त्या वैशालीच्या अशोक स्तंभाचा जो कमळ आहे ना, हा उलटा आहे. का असं? कारण की त्यांना देखील माहीत होतं की याच्यानंतर या जगामध्ये
बुद्ध परत निर्माण होणार नाहीत, बरोबर आहे. आणि म्हणून तो जो अशोक स्तंभाचा जो कमळ आहे तो उलटा ठेवलेला आहे त्यांनी, आणि त्याच्यावर एक सिंह ठेवलेले आहेत, एक सिंह बसलेले आहेत. ते एका शांत मुद्रेमध्ये आहेत आणि त्यांची जी मुद्रा आहे, त्यांचं जे तोंड आहे ना ते उत्तरेला आहे, म्हणजे कुशीनाराकडे. म्हणजे बुद्धांनी जेव्हा सांगितलं की मी माझं महापरिनिर्वाण घेईल, आणि महापरिनिर्वाण घेतल्यानंतर त्यांनी प्रवास सुरू केलेला होता वैशालीकडून कृषीनगरकडे जाण्याचा, कारण की त्यांना वाटलं होतं की माझे अंतिम जे दिवस आहेत हे अंतिम दिवस कुशीनारामध्ये जावेत. आणि म्हणून तो जो सिंह आहे, तो जो अशोक स्तंभ आहे तो त्या पद्धतीचा आहे. जे गेलेले आहेत त्यांनी तो अशोक स्तंभ पाहिला, बरोबर. त्याच्यावर ते उलटं कमळ देखील पाहिलं आणि तो सिंह देखील पाहिलेला आहे. तर तो सिंह तो संकेत करत होता की तथागतांनी येथे ती घोषणा केली की पुढच्या 3 महिन्यानंतर ते महापरिनिर्वाण होतील, म्हणजे निधन होईल त्यांचं, ते हे जग सोडून जातील आणि कृषीनाराकडे जात आहेत. म्हणून तो जो सिंह आहे तो सिंह शांत मुद्रेने त्या ठिकाणी बघत आहेत. आज देखील आपण गेल्यानंतर तिथे त्या भूमीला जातो, तिथला तो अशोक स्तंभ आज देखील तसाच आहे आणि आपण त्याला पाहत आहोत. तर ही दुसरी जी घटना होती, ही दुसरी घटना देखील आजच्या पौर्णिमेला झालेली होती. मग आता बुद्धांनी घोषणा केली, आनंदाला ते सांगितलं. आनंदाला ते सांगितल्यानंतर ते लिच्छवीच्या सगळ्या गावभर पसरलं की अरे 3 महिन्यानंतर बुद्ध हे जे जग आहे हे जग सोडून जाणार आहेत आणि आता ते इथून काय करतायत, कुशीनाराकडे प्रवास करत आहेत, मार्गक्रमण करत आहेत. ही वार्ता जसं वाऱ्याच्या आगासारखी पसरते तसं सगळीकडे पसरली आणि लिच्छवीतले जे लोक होते ते लिच्छवीतले लोक देखील बुद्धांबरोबर त्या कुशीनाराच्या रस्त्याला त्यांच्यासोबत चालत होते मौनमध्ये, बरोबर आहे. जेव्हा बुद्धाने वळून पाहिलं पुन्हा एकदा आणि वळून पाहिल्यानंतर सांगितलं आनंदला की आता हे माझं वैशालीचं काय आहे, शेवटचं दर्शन आहे आनंद, कारण की याच्यानंतर मला वैशाली हे नगर पुन्हा पाहता येणार नाही. आणि मग तिथून ते चालत 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 कृषीनाराकडे गेलेत. आपण पण कृषीनारा पुढे बघायला जातो, बरोबर. तिथं ती जी महापरिनिर्वाण मुद्रा आहे, झोपलेली जी मुद्रा आहे बुद्धांची, ती पाहायला आपण पुढे जातो. मग तसंच ह्या लिच्छवीच्या सगळ्या लोकांना कळलं की आता बुद्ध राहणार नाही, 3 महिन्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण होणार आहे. म्हणून त्या शोकमध्ये, त्या दुःखामध्ये सगळी लोक त्या बुद्धांच्या सोबत, बुद्धांच्या संघासोबत चालत 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 मागे जात होती. बुद्धांनी हे पाहिलं आणि बुद्धांनी हे पाहिल्यानंतर जवळजवळ 30 किलोमीटरपर्यंत ती मंडळी जी होती लिच्छवी लोक तिथली, ती सगळी बुद्धांबरोबर चालत आली 30 किलोमीटरपर्यंत. आणि 30 किलोमीटरपर्यंत चालत आल्यानंतर पण बुद्धांनी पाहिलं की अजून देखील लिच्छवीतले लोक हे शोकाकुल त्या भावनेतनं निघत नाही आहेत. आणि तिथं बुद्धांनी थांबून त्यांना सांगितलं की जन्माला येणं आणि मृत्यू होणं हा प्रकृतीचा नियम आहे, हा मला देखील लागू आहे, जरी ते संबोधी प्राप्त झालेले होते. पण तरी त्यांनी काय केलं की इथे माझ्या या गोष्टीची आठवण राहावी लिच्छवीच्या सगळ्या लोकांना, म्हणून त्यांनी त्यांचं भिक्षापात्र घेतलं आणि ते भिक्षापात्र त्या लिच्छवीच्या लोकांना दान दिलं आणि त्यांना सांगितलं की माझी आठवण म्हणून तुम्ही हे तुमच्यासोबत ठेवा. आणि लिच्छवीच्या सगळ्या राजांनी ते घेतलं आणि ते स्वीकार केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी देखील एक स्तूप नंतर सम्राट अशोकाने तयार केला. आणि तुम्ही तिथून पुढे गेले असणार आणि जगातला सगळ्यात मोठा जो स्तूप आहे ज्याला केसरिया स्तूप म्हणतात, बरोबर आहे, त्या केसरिया स्तूपाची निर्मिती त्या बुद्धांच्या त्या भिक्षापात्राच्या त्या घटनेमुळे तिथे झाली. आज देखील तो थोडा अवशेषने खराब झालेला असला तरी केसरिया स्तूप हा सगळ्यात मोठा आहे. त्याचं फक्त अर्धच उत्खनन झालेलं आहे, अजून अर्ध मागचा भाग राहिलेला आहे. तरी देखील तिथे असं खूप सुंदर पद्धतीने टप्प्याटप्प्याने 6 टप्प्यांमध्ये बुद्धांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने तो भिक्षापात्राची आठवण म्हणून त्या ठिकाणी तो केसरिया स्तूप आज देखील आपल्याला पाहायला मिळतो. जो काही जे गेलेले असतील त्यांनी तो पाहिला. तर ही तिसरी जी घटना होती, ही तिसरी घटना देखील या माघ पौर्णिमेला लागून झालेली होती. आता बुद्धांचं नंतर महापरिनिर्वाण झालं वैशाख पौर्णिमेला, ती गोष्ट आपण वैशाख पौर्णिमेच्या वेळेसच बघू. मग त्याच्यानंतर जे आनंद होते,
हे आनंद त्याच्यानंतर 120 वर्षपर्यंत जगलेत आणि त्यांचं देखील महापरिनिर्वाण त्यांनी जाहीर केलं की माझं देखील महापरिनिर्वाण मला घ्यायचं आहे, म्हणजे मृत्यू मला स्वीकारायचा आहे. आणि त्यांना वाटलं की माझा पण जो मृत्यू आहे हा माझा मृत्यू जो आहे हा वैशालीमध्ये हो. का असं? कारण की त्यांना माहीत होतं की वैशाली ही भूमी बुद्धांची सगळ्यात आवडती भूमी होती आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे मग आनंद पण निघालेत. मग आता 40 वर्षानंतर जेव्हा आनंदने पण हा सगळा बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार पूर्ण जगामध्ये झाला किंवा तेवढ्या परिसरात झाला, तर ती गोष्ट लोकांना देखील कळली. आणि त्यावेळेस इकडचा जो भाग होता ज्याला आपण राजगृह म्हणतो, तुम्ही राजगृहाला पण गेले असणार, एक शांतीचा मोठा स्तूप बघितला. त्यावेळेस राजगृहाचा जो राजा होता हा राजा अजातशत्रू होता. आणि अजातशत्रूला पण कळलं की आनंदाचा महापरिनिर्वाण काळ म्हणजे मृत्यूचा काळ हा जवळ आलेला आहे. आणि आनंद यांनी असं ठरवलं आहे की तो मी काय करायचा, लिच्छवीच्या भूमीमध्ये घ्यावा, वैशालीच्या भूमीमध्ये घ्यावा. त्यावेळेस ते राजगृहाकडे होते, बरोबर, म्हणजे मगधमध्ये होते. आणि मग पुन्हा आनंदने देखील आजच्या पौर्णिमेला महापरिनिर्वाणानंतर 40 वर्षांनी, ही चौथी घटना सांगतोय मी तुम्हाला, 40 वर्षांनंतर जेव्हा 120 वर्षाचे आनंद होते तेव्हा त्यांचा मृत्यूचा काळ आहे, त्यांचा महापरिनिर्वाणाचा काळ होता, तो देखील आज होता. आणि मग ते देखील जाऊ लागले. तर ते जाऊ लागल्यानंतर त्यांना आपल्या भूमीत महापरिनिर्वाण यावं असं अजातशत्रूची इच्छा होती, म्हणजे राजगृहामध्येच त्यांचं महापरिनिर्वाण व्हावं अशी त्याची इच्छा होती. आणि इकडं आनंदाची काय इच्छा होती की माझं लिच्छवीमध्ये महापरिनिर्वाण व्हावं. म्हणून आनंद त्यावेळेस पण त्यांच्या प्रवासाला निघून गेलेले होते. आणि मग ते देखील जात होते, त्यांच्या मागे पुन्हा जनसमुदाय हा जात होता. अजातशत्रूला पण वाटत होतं की माझा जे मोठे म्हणजे या जे गुरु आहेत त्या गुरूंचा तर नाही पण त्यांचे जे मुख्य शिष्य होते आनंद यांचं तरी महापरिनिर्वाण माझ्या भूमीत व्हावं. आणि ते पण जात होते. पण त्या ठिकाणी काय झालं की आनंदांना ही वार्ता कळली आणि मग आनंदांसमोर एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाला की काय करायचं आता, म्हणजे मी राजगृहामध्ये माझं महापरिनिर्वाण घेऊ की तिकडे घेऊ, बरोबर. कारण की हे जे मोठे लोक असतात ह्या मोठ्या लोकांचं महापरिनिर्वाणाची भूमी आपल्यासाठी प्रेरणादायक असते, बरोबर. म्हणून आज देखील आपण 6 डिसेंबरला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जातोच, बरोबर. तर तसाच भाग तिथे आनंदाच्या संदर्भातला होत होता. आणि आनंदासमोर आज पेच प्रसंग आला तर त्यांनी असं ठरवलं की मी राजगृह म्हणजे मगध आणि लिच्छवी यांची जी सीमा आहे त्या सीमेला जाऊन तिथे महापरिनिर्वाण घ्यावं. आणि म्हणून ते तिकडून राजगृहाकडनं चालत लिच्छवीला जात होते, वैशालीत जात होते. वैशालीची आणि राजगृहाची जेव्हा सीमा आली त्या सीमेच्या तिथं एक नदी होती, बरोबर, गंडक नदी, ती अजून पण आहे. तर त्या गंडक नदीमध्ये त्यांनी त्यांचा स्वतःचा देहत्याग केला. आणि पुन्हा एकदा इकडे अजातशत्रू आणि तिकडे लिच्छवीचे लोक यांनी सगळ्यांनी तो शोकसभा आजच्याच पौर्णिमेला केला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थी देखील दोघी राजांकडे विभागल्यात. आणि जिथे अशोक स्तंभ तुम्ही पाहिला वैशालीला त्याच्याच बाजूला एक स्तूप आहे. तर त्या स्तूपामध्ये पुन्हा सम्राट अशोकाने काय केलं होतं, त्या ज्या अस्थी होत्या याच्या आनंदाच्या बनत्या आनंदाच्या त्या आणून तिथे पुन्हा एक त्या अशोक स्तंभाच्या बाजूला स्तूप बांधला. तर आज देखील आपण जेव्हा वैशालीला जातो तेव्हा त्या बनते आनंदांचा स्तूप देखील आपल्याला पाहायला मिळतो. तो जो स्तंभ आहे सम्राट अशोकांचा ज्यांनी घोषणा केलेली होती ते देखील आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि जिथे भिक्षापात्र दिलं त्या भिक्षापात्राचा जो स्तूप आहे तो देखील आज आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा महत्त्वाच्या आणि भावनिक ज्या घटना होत्या त्या भावनिक घटना आजच्या या माघ पौर्णिमेला झाल्यात. आणि आजपासून 3 महिन्याचा जो काळ आहे हा 3 महिन्याचा काळ तथागतांचा एक वेगळ्याच पद्धतीने गेलेला होता. ते आपण नंतर पुढच्या पौर्णिमेंना बघणारच आहोत. तर या पद्धतीने आजच्या पौर्णिमेचे ह्या 4 घटना आपण पाहिल्यात. तर यानंतर आपण बाबासाहेबांच्या संदर्भातलं बघणार आहोत. तर आज आपण का जमलेलो आहोत, तर आज आपण जमलेलो आहोत बाबासाहेबांनी हा जो धम्म आपल्याला दिला
या धम्मातनं काय प्रेरणा घ्यायची ते समजून घेण्यासाठी. आणि म्हणून बाबासाहेबांना जसं डॉक्टर म्हणतात, बरोबर, जसं धम्माचे एक डॉक्टर आपल्याला तथागत बुद्ध भेटले होते, तसंच पुन्हा आपल्यामध्ये धम्म पुनर्जीवित करण्यासाठी दुसरे डॉक्टर आलेत आणि ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला पुन्हा हा बौद्ध धम्माचा जो समृद्ध धम्म आहे हा आपल्याला दिला. आणि हा दिल्यानंतर त्यांनी त्याच्यासोबत आपल्याला धम्माचं औषध देखील दिलं. का? कारण की आपण सगळेजण त्यावेळेस रोगी होतो. 1956च्या अगोदरची आपली अवस्था, आपल्या पूर्वजांची अवस्था आठवा. आपल्याला ते सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल की आपण कशा पद्धतीचे रोगी होतो, कशा पद्धतीच्या लोकांना आपला स्पर्श आवडायचा नाही, कशा पद्धतीने जातीयता होती, कशा पद्धतीने अस्पृश्यता होती, बरोबर आहे. या सगळ्या रोगातनं आपल्याला या डॉक्टरांनी बाहेर काढलं. आणि ह्या डॉक्टरांनी बाहेर काढल्यानंतर त्या रोगातनं आपण तर निघालोच, पण त्या रोगातनं निघताना आपण टप्प्याटप्प्यात निघालो, बरोबर आहे. तर ते कसं, तर सगळ्यात पहिले काही लोक असे असतात, आज पण आपण रुग्णांना बघतो, आजारी लोकांना बघतो, तर या आजारी लोकांचे प्रकार आहेत किंवा या आजारी लोकांच्या पद्धती आहेत. तर त्या कशा आहेत, तर सगळ्यात पहिले काही लोक जर आजारी पडलेत तर हे काही लोक डॉक्टराकडे जातच नाही, बरोबर, ते दुसरंच कुठंतरी जातात, बरोबर आहे. तर धम्मामध्ये पण हा एक भाग आहे की आपण जर आजारी पडलो, आपल्यामध्ये जर मानसिक गुलामगिरीचा रोग लागलेला आहे, तर हा मानसिक गुलामगिरीचा रोग बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही खऱ्या डॉक्टरकडे जा, बरोबर. आणि म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला स्वतः या डॉक्टरांनी आपल्याला खरा डॉक्टर दाखवून दिला की आपला डॉक्टर कोण आहे, तथागत आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्याला धम्माची गोष्ट दिली. दुसरे काही लोक असतात तर ते डॉक्टरकडे तर जातात, बरोबर, पण त्या डॉक्टरकडून मला काही फायदा होईल, म्हणजे मी त्याच्याकडनं बरा होईल का, याच्यावर त्यांचा विश्वास नसतो. मग आता बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं जे एवढं मोठं, त्या बाबासाहेबांना माहीत होतं की आपल्या लोकांनी त्रिपिटक वाचलं जाणार नाही, त्रिपिटकातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला संभ्रमित करतील. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला विशेष एक ग्रंथ निर्माण करून दिला, भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म, जो आपण आपला मूळ ग्रंथ मानतो. त्या ग्रंथानुसार जाण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं. पण लोक या पद्धतीचे असतात की डॉक्टरकडनं आपल्याला उपचार होईल का या भ्रमात असतात. आज देखील काही लोक तसे आहेत, बरोबर आहे. आज देखील काही लोकांना वाटतं की बौद्ध धम्माने माझं कल्याण होईल का. बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे या धम्माने आज देखील वाटतं की माझं कल्याण होईल का. आणि म्हणून बाबासाहेबांच्या त्या वाक्यावर, जसं डॉक्टरांवर श्रद्धा नसते आपली, तसं काही लोकांची बुद्धांवर पण श्रद्धा नसते, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर पण श्रद्धा नसते. म्हणून त्या पेशंटसारखे काही लोक असतात की ज्यांना असं वाटतं की यार या डॉक्टरकडनं मला उपचार होईल का नाही, चांगलं वाटेल का नाही वाटणार. पुढचे लोक असतात त्याच्या पुढचे की ते डॉक्टरकडे पण जातात, डॉक्टरकडून लिहून पण आणतात, बरोबर आहे, पण ते फक्त वाचून घेतात आणि ठेवून देतात. असा पण काही पेशंटांचा प्रकार असतो. मग आपल्याला पण डॉक्टरने लिहून दिलं भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म, आपल्याला पण डॉक्टरने लिहून दिलं 22 प्रतिज्ञा, आपल्याला पण डॉक्टरांनी लिहून दिलं अनेक असे लेख, बरोबर आहे. पण आपण काय केलं, त्याला फक्त वाचलं, बरोबर ना. पण जसं औषध गोळ्या घेतल्या नाहीत, तसं जे काही सांगितलेलं आहे त्या सांगितल्यानुसार आचरण नाही केलं, तर आचरण नाही केलं तर त्याच्यात पण परिणाम होईल का, नाही होणार, बरोबर आहे ना. तर बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे हा फक्त वाचण्यापुरता दिलेला नाही आहे, आमच्यासारखा फक्त सांगण्यापुरता पण दिलेला नाही आहे, तर तो आपल्याला आचरण करण्यासाठी दिलेला आहे, बरोबर आहे. याचा जो गुण लागेल, हा गुण कशामुळे लागेल, आपल्याला आचरण करण्यामुळे लागेल. पुढचे लोक असतात, मग पुढचे लोक अजून काही पेशंट तर असे असतात की त्यांना
हेच कळत नाही की मी आजारी आहे. बरोबर. तर असे कोणते लोक असतात माहिती, असे व्यसनाधीन लोक असतात. ते त्यांच्या नशेमध्ये मस्त राहतात आणि त्यांना कळतच नाही की मी काय आहे, आजच्या जगामध्ये आजारी आहे. या पद्धतीने नशा म्हणजे फक्त दारूची तंबाखूची हीच नशा म्हणत नाही मी, अभ्यासाची पण नशा राहते. बरोबर आहे. पदाची पण नशा राहते, पैशाची पण नशा राहते, संपत्तीची पण नशा राहते. बरोबर. ताकदीची पण नशा राहते. अशा अनेक प्रकारच्या नशेमध्ये लोक असतात आणि त्यांना खरा बुद्ध, खरा धम्म, खरा स्वतःचा विकास काय आहे हेच समजत नाही. बरोबर. म्हणून ते लोक देखील बुद्धांपर्यंत किंवा बुद्धाच्या चांगल्या आचरणाच्या गोष्टींपर्यंत पोहोचत नाही. पुढचा भाग असतो, काही पेशंट पण भारी राहतात. अजून ते डॉक्टरकडे जातात पण, आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर फक्त इंजेक्शन घेऊन घेतात, गोळ्या वगैरे घेत नाही. ते म्हणतात नाही इंजेक्शन भेटलं भरपूर झालं. बरोबर आहे. धम्मात पण असा भाग आहे. आपण काय करतो माहिती काय, इंजेक्शन घेणं म्हणजे काय, इंजेक्शन घेणं धर्मातलं म्हणजे फक्त 14 एप्रिल साजरी करणं. इंजेक्शन घेणं म्हणजे काय, 6 डिसेंबर आली म्हणजे अभिवादन करायला जाणं. इंजेक्शन घेणं म्हणजे काय की धम्मचक्र प्रवर्तन आला म्हणजे घेणं. बरोबर. 14 एप्रिल आली म्हणजे अंगात येणं, हे काय एक प्रकारचं त्या रोगांसारखं इंजेक्शन घेणं आहे. पण फक्त इंजेक्शनने आपण सुधरू नाही. इंजेक्शन बरोबर आपल्याला ज्या काही गोळ्या घ्यायच्या आहेत, ज्या डॉक्टरांनी दिल्यात, या डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिलेल्या होत्या, इंजेक्शन बरोबर जर त्या गोळ्या पण घेतल्यात तर आपल्या जीवनामध्ये खरा फरक पडणार आहे. बरोबर. नाही तर परत आजारी पडण्याचं जे सातत्य आहे ते आपलं चालूच राहील. तर अशा पद्धतीचा भाग आहे. म्हणून फक्त इंजेक्शन न घेता गोळ्या देखील घ्याव्यात. तर अशा पद्धतीचे देखील काही लोक असतात. पुढचे काही पेशंट असतात, पुढचे काही पेशंट अजून लय भारी असतात. ते लक्षणांवर काम करतात. लक्षणांवर म्हणजे कसं की ताप आला तर पॅरासिटामॉल घे भाऊ. पण ताप कशामुळे येतो आहे का नाही, ताप कैक प्रकाराने कैक आजारांमुळे येतो. बरोबर आहे ना. तर काही पेशंट त्या पद्धतीचे असतात, फक्त लक्षण आहे ना, ताप आला हे लक्षण दिसलं आणि त्या लक्षणावर काय केलं, पॅरासिटामॉल घेतली आणि मोकळं झालो. पण तसं नाही आहे. बाबासाहेबांनी दिलेला जे औषध आहे हे औषध आपल्या मूळ गोष्टींवर आहे. मूळ गोष्टी कोणत्या की जेव्हा बाबासाहेबांना विचारलं होतं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले कामं केलेत, तुम्ही सत्याग्रह केला, तुम्ही भारतीय संविधानाची निर्मिती केली, तुम्ही मनुस्मृती जाळली, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार दिले, या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं सर्वश्रेष्ठ काम कोणतं आहे. बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं असेल. बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की माझ्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ जर काम कोणतं असेल तर ते धर्मांतर आहे. असं बाबासाहेब का सांगितलं माहिती आहे का, बाबासाहेबांना हे चांगल्या पद्धतीने माहीत होतं की आपल्याकडे सत्ता पण आली तरी ती काही वर्षानंतर चालली जाईल. याचा मोठा अनुभव आहे. सम्राट अशोकांचं वैभव मोठं होतं. बरोबर आहे. आज ते फक्त अवशेषा रूपाने राहिलेलं आहे. ही गोष्ट बाबासाहेबांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत होती. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की सगळ्यात जे मूळ आहे व्यक्ती विकासाचं, हे मूळ जे आहे हे धम्मात आहे, धम्माच्या आचरणात आहे आणि म्हणून ते केलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा जातो तर आपल्याला लोक मग डॉक्टर टेस्ट देतात ना, तू ही टेस्ट कर, तू ती टेस्ट कर, आणि त्याच्यानंतर मुळावर औषध देतात. तसं बाबासाहेबांनी देखील आपल्याला जे दिलेलं आहे ते मेन आपल्याला त्या धम्माच्या गोष्टींवर दिलेलं आहे. पुढचे पेशंट भारी राहतात. अजून पुढचे पेशंट काय करतात माहिती आहे की अर्ध ॲलोपॅथीचं, बरोबर आहे ना, म्हणजे अर्ध ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे गेलो, लगे ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्यात. कोणीतरी त्यांना सांगितलं की अरे नाही, हा ॲलोपॅथीचा डॉक्टर चांगला नाही आहे, तू असं कर, त्या होमिओपॅथीकडे जाय. बरोबर ना. तो आपल्याला सगळं विचारतो आणि मग तो होमिओपॅथीच्या गोळ्या देतो. मग हा पेशंट काय करतो, परत जाऊ दे आता हा डॉक्टर काही चांगला नाही, मग तो होमिओपॅथीकडे जातो. मग थोडे दिवस परत त्या होमिओपॅथीच्या गोळ्या घेतो. परत अजून कोणीतरी सांगतं की अरे नाही, ते होमिओपॅथी काही चांगलं नाही, राहतलं जुनी परंपरा होती, असं होतं तसं होतं, तू ना आता आयुर्वेद एकदम भारी झालेला आहे, तू आयुर्वेदवाल्याकडे जाय. परत हा पेशंट काय करतो, आयुर्वेदवाल्याकडे जातो. बरोबर आहे.
परत आयुर्वेदवाल्याकडे जातो, आयुर्वेदवाले पण म्हणतात अरे नाही हे नाही तू याच्याकडे जा, बरोबर. तर असे पण काही पेशंट असतात आपल्या रोगावर पूर्ण काम करत नाही, तर ते काय करतात अर्ध याच्याकडे जा, अर्ध त्याच्याकडे जा, अर्ध त्याच्याकडे जा, ही पद्धत आहे, बरोबर आहे. होमिओपॅथीची एक पद्धत आहे, आयुर्वेदाची एक पद्धत आहे, ॲलोपॅथीची एक पद्धत आहे. तसं ज्या वेळेस आपण धम्मात जाऊ तर धम्मामध्ये तुमच्या समोर अनेक संघ दिसतील, अनेक संघटना दिसतील, बरोबर आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतील, त्यांची प्रत्येकांची एक नियमावली असते, प्रत्येकांचे एक ध्येय आणि उद्दिष्टे असतात, प्रत्येकांची एक पद्धत असते. त्या पद्धतीने जर आपण गेलो, बरोबर आहे, तर आपल्याला त्या पद्धतीचा गुण लागत असतो. आणि म्हणून जसं इथं धम्मचारी बोधिसूर्य यांनी जेव्हा आमचा परिचय करून देताना त्यांनी सांगितलं की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आम्ही कार्य करतो. तर त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये देखील एक सुंदर बाबासाहेबांनी जेव्हा 1956ला आपल्याला 10 कलमी कार्यक्रम दिला होता, तर त्या 10 कलमी कार्यक्रमाची परंपरा आहे, 10 कलमी कार्यक्रमाचं प्रशिक्षण आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही या संघामध्ये जातो तर या संघामध्ये दिवाळीचे पहिले शिबिरं होतात. मग दिवाळीच्या शिबिरामध्ये थोडी समज आपली वाढते. मग तिथं आमची एक धम्ममित्र म्हणून दीक्षा होते. मग धम्ममित्र दीक्षा झाल्यानंतर आमचा 6 वर्षाचा एक अभ्यासक्रम असतो, ज्याच्यामध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये धम्म कसा समजून घ्यावा हे शिकवलं जातं. मग त्याच्यानंतर आम्ही धम्ममित्राचा अभ्यासक्रम प्रशिक्षण पूर्ण करतो. मग धम्ममित्राचा अभ्यासक्रम प्रशिक्षण परिणामकारक पूर्ण झाल्यानंतर आम्ही याचना करतो की याच्यानंतर आम्हाला धम्माचारी व्हायचं आहे, धम्म आचार्य व्हायचं आहे. आणि मग धम्म आचार्याचं धम्मचारीची आम्ही याचना करतो. जसं बुद्ध परंपरा होती तशीच त्रिरत्नामध्ये ती परंपरा अजून पण चांगली आहे. तर आम्ही ती याचना करतो. याचना केल्यानंतर पुन्हा आमचे 12 शिबिरावर वेगवेगळ्या पद्धतीनं शिबिर होतात. आणि फक्त शिबिरच होत नाही तर आचरणाची कसोटी लागते. आणि त्याच्यानंतर आम्हाला दीक्षा दिली जाते. त्याचं प्रतीक म्हणून हा केसा आहे. जसं त्यांनी आता सांगितलं तर हा केसा म्हणजे केसाय, काशाय, बरोबर. काशाय हा रंग होता. आपण भगवा रंग म्हणतो, पण भगवा रंगाबरोबर काशाय रंग म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे. जेव्हा बुद्ध वगैरे ही लोक जे त्यांचं चिवर घालायचे त्या चिवरचा रंग होता तो काशाय. आणि त्या चिवरचं प्रतीक म्हणून हे आजकाल आपल्याला आधुनिक बौद्ध प्रचारकांना देतं. जे बाबासाहेबांची इच्छा होती की आजचा प्रचारक हा त्याचं कुटुंब सांभाळून, नोकरी सांभाळून, आर्थिक गोष्ट सांभाळून प्रचार प्रसारक व्हावा. तर अशा पद्धतीचं सुंदर प्रशिक्षण आज देखील त्या बुद्धाच्या काळाच्या संघाच्या निमित्ताने त्या पद्धतीने त्रिरत्न बौद्ध महासंघ देतो आणि आज त्याचा देखील आपल्याला आदर आहे. तर अशा पद्धतीचं प्रशिक्षण एक खूप सुंदर प्रशिक्षण असतं. आणि आम्ही देखील तुम्हाला विनंती करू की असं दिवाळीच्या शिबिरात किंवा अशा शिबिरांमध्ये तुम्ही यावं. मग याच्यानंतर पुढचा जो भाग असतो, खरे रोगी बरं होतात, जे आपण बरं झालो. आपण काय केलं, आपण डॉक्टरांकडून त्या गोळ्या लिहून पण घेतल्यात, डॉक्टरांवर तो विश्वास पण ठेवला आणि त्या गोळ्या वारंवार घेऊन आपण आज 1956 पासनं बरे झालेलो आहोत. म्हणून ते म्हणतो ना की गाडी माडी, बरोबर आहे ना, या सगळ्या गोष्टी त्या डॉक्टरांमुळे आल्यात. जी गोष्ट आपण केली तर ती करताना आता पुढचा प्रश्न हा एक बाबासाहेबांनीच आपल्याला स्वतः सांगितला की एकदा आपण आजारी पडल्यानंतर परत आजारी पडणार नाहीत, असं होईल का? शरीर नियमानुसार तसं होणार नाही, बरोबर. एकदा आजारी पडल्यानंतर काही काळानंतर आपण परत आजारी पडणारच आहोत. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलं की धम्मात देखील ही गोष्ट होईल. धम्म देखील 1956ला 5 लाख लोकांनी घेतला, बरोबर आहे. आता त्या गोष्टीला म्हणजे 68-67 वर्ष होऊन गेले. आज देखील त्या 5 लाखाचे 50 लाख व्हायला पाहिजे होते, 1 करोड व्हायला पाहिजे होते, 6 कोटी व्हायला पाहिजे होते, पण किती झालेले आहात हा आपल्या तुमच्या सगळ्यांसमोर तो प्रश्न आहे, बरोबर. मग रोग पुन्हा लागू नये म्हणून जसं डॉक्टर आपल्याला सांगतात की आता तर तू चांगला बरा झाला, पण आता सकाळी उठत जा, थोडं फिरत जा, थोडा आराम करत जा, चांगल्या लोकांमध्ये राहत जा, बरोबर, चांगले विचार करत जा, असं जसं डॉक्टर आपल्याला सांगतात तसं धम्मामध्ये देखील तीच गोष्ट आहे. आपण 1956 पासून चांगले तर झालोत, पण परत आजारी पडू नये म्हणून काय करायचं?
तर सकाळी फिरत जा. तर त्यासाठीच आपण दर पौर्णिमेला एकत्र येत आहोत. बरोबर आहे. व्यायाम करत जा. आपण शिबिराला जात आहोत. बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीचं चांगलं जेवण करा, म्हणजे धम्माचरण करा, बाबासाहेबांचे पुस्तकं वाचा, बुद्धाचे पुस्तकं वाचा, या गोष्टी करत आहोत. आणि जर आपण या चांगल्या सवयी नाही लावल्यात तर पुन्हा आजारी पडण्याची शक्यता काय होईल, आपली वाढतच राहील. बरोबर आहे. म्हणून आजच्या काळामध्ये हे सुदृढ राहण्यासाठी जसं आपण गोळ्या घेतो, औषधं घेतो वेळेवर, आणि त्याचबरोबर चांगलं राहण्यासाठी आपण आपली दिनचर्या करून घेतो, तर तीच गोष्ट बाबासाहेबांनी आपल्याला धम्माच्या बाबतीत सांगितली की मी तुम्हाला आता धम्म दिला. या धम्माचं सातत्य जे आहे, हे सातत्य जसं आपण रोगासाठी ठेवतो, रोग दूर राहण्यासाठी, तसं धम्माचं सातत्य देखील आपण ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा आजचा जो भाग होता, हा भाग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर याच्याने काय होईल, तर याच्याने बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जीवनाचा जो खरा अर्थ आहे आणि जीवनाचं जे खरं समाधान आहे, हे समाधान आपल्याला मिळणार आहे. आणि या समाधानाची संधी आपल्याला बाबासाहेबांमुळे, बुद्धांमुळे, त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे आणि ते आचरण केल्यामुळे आपल्याला सगळ्यांना भेटते. आज जे इथं बैसाने परिवार किंवा यांनी, राजू भाऊंनी यांनी जी मेहनत घेतली, ही त्याच पद्धतीचा भाग आहे ज्याचा पुण्य लाभ आपल्याला सगळ्यांना होतोय. तर ती गोष्ट आपण सगळ्यांनी केली पाहिजे. शेवटची छोटीशी गोष्ट सांगून मी आज पुरतं थांबेल. एक कावळा होता. त्या कावळा जस्ट असा फिरत होता, उडत होता, आणि त्याने राजहंसाला पाहिलं. राजहंस एकदम पांढरा शुभ्र, एकदम सुंदर दिसतो, आणि त्याला वाटलं की जगामध्ये ना माझ्यापेक्षा आहे ना हाच प्राणी खूप चांगला आहे यार, एवढा सुंदर आहे ते. आणि तो त्या राजहंसाकडे गेला. राजहंसाला त्याने सांगितलं की यार, म्हणजे मी एवढे प्राणी बघतो, पण यार मला असं वाटतं की या जगामध्ये ना सगळ्यात सुखी ना तूच आहेस, कारण की तुझा एवढा पांढरा शुभ्र रंग, असं तसं. त्यावेळेस तो राजहंस म्हटला की अरे हा, हे खरं आहे, मला पण तसं वाटत होतं पहिले, पण मी जेव्हा पोपटाला पाहिलं तेव्हा मला वाटलं की अरे नाही, माझ्यापेक्षा तर ना हा सुखी आहे, कारण की त्याच्याकडे एवढं सुंदर हिरवा रंग, मस्त निसर्गाचा, त्याची लाल चोच, त्याचा आवाज, आणि तेव्हापासून मला वाटायला लागलं की सगळ्यात सुखी तो आहे. कावळा परत पोपटाकडे गेला. पोपटाला सांगितलं की अरे यार, एवढा चांगला तू, एवढा सुंदर हिरवागार, तुझी लाल चोच, तुझा आवाज सुंदर, आणि मला असं वाटतं की जगामध्ये सगळ्यात सुंदर, सगळ्यात समाधानी, सगळ्यात चांगला तूच आहे. पोपटाने पण सुंदर उत्तर दिलं की हा यार, पहिले मला पण तसंच वाटत होतं की सगळ्यात चांगला, सगळ्यात सुंदर काय आहे, सगळ्यात आवाजात चांगला मीच आहे, पण जेव्हा मी मोरला बघितलं ना, तेव्हा मला असं वाटलं की या मोरचा रंगीबिरंगी पिसारा, त्याचं ते नाचणं वगैरे पावसात, तर मला असं वाटलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि सुंदर तो मोर आहे. नंतर हा कावळा त्या मोरकडे गेला. तो मोर पिंजऱ्यामध्ये होता, आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्या मोरला सांगितलं की अरे यार, म्हणजे मी एवढे प्राणी बघितलेत, पक्षी बघितलेत, पण या सगळ्या पक्षींमध्ये सगळ्यात सुंदर तर मला तूच वाटतं. तुझा एवढा मयूरपंखी पिसारा, एवढा रंगबिरंगी सगळे निसर्गाचे कलर्स, तुझी ती व्यवस्थित 3 तुरे वगैरे, आणि एवढा भारी तुझं नाचणं पावसात, हे ते, तर सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात समाधानी तर या जगामध्ये मला तूच वाटतो हो. बरोबर. त्यावेळेस त्या मोरने म्हटलं की पहिले पण मला तसंच वाटत होतं की सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगला मीच आहे, पण जेव्हा मी तुला पाहिलं ना कावळा, तेव्हा मला कळलं की सगळ्यात चांगला जगामध्ये कोण आहे, तूच आहेस. कारण की इथं या पाळणा घरात बघ, इथं मोर आहे, इथं पोपट आहे, इथं राजहंस आहे, इथं सगळे पक्षी आहेत, पण इथं कावळा दिसतोय का? कावळ्याला पिंजऱ्यामध्ये पाहिलंय का तुम्ही? नाही. आणि तेव्हा त्या मोराने सांगितलं की सगळ्यात सुंदर, सगळ्यात समाधानी जगामध्ये हा तूच आहे. गोष्ट इथं संपली. गोष्टचा भाग हा होता की आपण चांगले असतो. बरोबर आहे ना? आपल्यांना भगवान बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी सुंदर खजिना दिलेला आहे, पण आपण काय करतो? हां, तो चांगला असेल, नाही तो चांगला असेल, नाही तो चांगला असेल, नाही तो चांगला असेल. बरोबर आहे. आणि आपल्यातलं जे समाधान आहे, आपल्यातलं जे सौंदर्य आहे, आपल्यातला जो आनंद आहे,
हा आनंद घेण्याचा आपण विसरत असतो. आणि म्हणून आजच्या माघ पौर्णिमेसाठी मी तुम्हाला विनंती करेन की बाबासाहेबांनी, बुद्धांनी धम्म आचरण करून अनेक श्रेष्ठ लोक तयार झालेले आहेत. याचा आदर्श आहे आपल्या साहित्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर बघितलं की कोणी कोणी नुसतं एक पुस्तक वाचलं तरी तो मोठा महान व्यक्ती होऊन गेला. एवढं सामर्थ्य धम्मात आहे, एवढं सामर्थ्य बाबासाहेबांच्या पुस्तकात आहे, बरोबर. आणि ते आपल्याला भेटलेलं आहे म्हणून आपण सगळ्यात सुखी आहोत. तर या सुखाचा, या संधीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. आचरणाने आपलं जीवन समृद्ध करावं, चांगलं करावं. आणि आजच्या या माघ पौर्णिमेबद्दल तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. इथे थांबतो मी. जय भीम, नमो बुद्धाय. थांबा 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 थांबा, उठू नका, थांबा. धन्यवाद श्रुती.